नमस्कार मित्रांनो, गेल्या 2024 सालात काही मान्यवरांच्या मुलाखती आपण पाहिल्यात आणि त्यातून काही बोध घेतला असेलच असं मी गृहीत धरतो. आणि 2025 आता आपण नवीन वर्षामध्ये पहिला एपिसोड अभिनेत्री कांचन गुप्ते यांच्यासोबत त्यांच्या शाळेच्या काही आठवणी आहेत त्या ऐकण्याचा प्रयत्न करूया. अभिनेत्री कांचन गुप्ते यांनी शिक्षण समाजशास्त्रात MA केलेलं आहे. त्या SBI बँकेमध्ये 27 वर्ष नोकरी करत होत्या आणि नोकरी करता करता नाटकातही काम करायला सुरुवात केलेली. शाळेच्या गॅदरिंगमध्ये त्यांनी बऱ्याच वेळा भाग घेतला होता, त्यामुळे ती कला त्यांच्याकडे आत्मसात तेव्हाच झाली होती. थोडक्यात त्यांच्या अजून काही माहिती मी सांगतो. 1970 साली पहिले नाटक पद्मश्री धुंडीराज, त्यानंतर मी माझ्या मुलांचा, जन्मदाता, तुम्हीच चुकलात, शुभ बोलतो नारायण, सुपरहिट नंबर 1, स्नेह मंदिर, अजून त्यांच्या सिरियल्स वादळवाट, अभिलाषा, जावई विकत घेणे आहे, माझ्या नवऱ्याची बायको, तुझेच मी गीत गात आहे, मुलगी पसंत आहे, असे अनेक मालिकामधून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या करत आहेत. तर त्यांच्याकडून आपण काही शाळेच्या आठवणी जाणण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार, मी अभिनेत्री कांचन गुप्ते. आत्ता मागच्या महिन्यापासून भरतचा मला सारखा फोन येत होता, कांचनताई तुमच्या आठवणी सांगा, मला शाळेतल्या आठवणी सांगा. आता मी सांगणार आहे भरत मोळावडे यांच्या गावाकडच्या वाटा या सदरात माझी शाळा माझी आठवण या विषयावर मी बोलणार आहे. खरं तर शाळेच्या आठवणी म्हटल्या तर त्या अशा 15-20 मिनटात सांगून काय होणार नाहीत. त्या आठवणी म्हणजे लहानपणापासून म्हणजे कधी अगदी बिगरीपासून तुम्हाला कळणार नाही बिगरी म्हणजे काय. आमच्या वेळेस मॉन्टेसरी हा शब्द नव्हता, प्रायमरी वगैरे काही नव्हतं. त्या मॉन्टेसरीला बिगरी म्हणायचे. म्हणजे आम्हाला घातलं शाळेत, मला शाळेत घातलं त्यावेळेस कांचन आता बिगरीत आहे असंच सांगायचे. आता तुम्हाला हसू येईल, मुलांना आता कळणार नाही बिगरी म्हणजे काय. पण त्या बिगरीपासून ते 11वीपर्यंत मी त्याच शाळेत होते. आणि आमची शाळा होती खारला 16व्या रस्त्याला BPM हायस्कूल, म्हणजे बाबूभाई पन्नालाल मोहनलाल हायस्कूल. बरं, शाळा पण आमच्या घरापासून 1-2 रस्ते सोडून होते. आम्ही 14th रोडला राहायचो, 15वा आणि मग 16वा रस्ता. त्यावेळेस खारमधली ही शाळा खारमध्ये होते. माझं बालपण सगळं खारमध्ये गेलं. त्यावेळेस खारमध्ये वस्ती खूप कमी होती, खूप. म्हणजे आमचा जो रस्ता होता त्यात आमचेच एकमेकांचे नातेवाईक, म्हणजे समोरच माझं आजोळ होतं, त्याच्या बाजूला माझ्या आईच्या काकांचं घर, त्याच्या बाजूला माझ्या आत्याचं घर, एका बाजूला दुसरे एक होते टिपणीस देशपांडे, ते त्यांचं नातं, आमच्या डाव्या बाजूला कुलकर्णी म्हणून ते माझ्या आत्याचे. आमच्या त्या गल्लीला व्याहीआळी म्हणायचे, कारण एकमेकांचे व्याहीच तिकडे ना सगळेजणं. आणि त्या 2 घरांनंतर, ती 2 घरं सोडल्यानंतर काही वर्षांनी तिथे बंगला झाला. तो बंगला होता हेमंत कुमार यांचा. आणि त्यावेळेस वस्ती कमी, रस्त्यावरती पण फक्त आम्हीच एकमेकांचे नातेवाईक. त्यामुळे हेमंत कुमारची मुलं साधारण आमच्या बरोबरचीच, आम्ही एकत्र तेव्हा खेळत असायचो लहानपणी. ती मुलं आमच्या घरी खेळायला यायची. डबा ऐसपैस आमचा खेळ तेव्हाचा म्हणजे डबा ऐसपैस. बरं, आमच्या घरातच खालती माझी आत्या राहायची, त्याच्या माझी ती आते बहीण, आते भावंड, आम्ही सगळे एकत्र वाढलो तिथे. समोर आजोळ, त्याच्यामुळे तिथली मुलं म्हणजे माझी मावशी माझ्यापेक्षा 2-2.5 वर्षांनीच मोठी, म्हणजे आमच्या बरोबरचीच ती साधारण. त्याच्यामुळे ती सगळी मुलं तिथे आम्ही वाढलो. बरं, हेमंत कुमारच्या त्या घरानंतर पुढे सगळी शेतवाडी होती तिथे. शेत पिकायची, म्हणजे तिथे तांदूळ वगैरे पिकायचा त्या काळी तिथे. तिथून आम्ही शाळेला जायचं, आमचं शॉर्टकट होता, त्या शेतातून जायचं. किंवा तिथे खेळायला जायचं तरी आम्ही आईला सांगायचो मी शेतात जाऊन येते. आता तुम्हाला हसू येईल, शेतात जाऊन येते म्हणजे काय. आता शेत ते कुठे बघायला मिळत नाही, म्हणजे मुंबईच्या बाहेर गेल्यानंतरच शेत तुम्हाला कुठे गावाकडे वगैरे बघायला मिळतं. पण तेव्हा आम्ही त्या शेतातून आम्ही शाळेत जायचो, तो शॉर्टकट होता आमचा. माझी आई त्या शाळेमध्ये टीचर होती. माझ्या आईने पण 25 वर्ष त्या शाळेत नोकरी केली. माझा मुलगा, त्याला पण त्याच शाळेत घातलं सिनियर KGला, आणि त्याच वर्षी आई माझी रिटायर झाली.
त्याच्यामुळे माझा मुलगा पण त्याच शाळेत शिकला. पण माझ्या शाळेच्या आठवणी म्हणजे अगदी आम्ही तेव्हापासूनचं आमच्या मैत्रिणी खूप एकत्र अगदी आणि खारमधल्याच, त्याच्यामुळे एकमेकींकडे जाणं येणं, एकमेकींचे नातेवाईक माहिती सगळे, ते सगळं माहिती. बरं त्यावेळेस काय पद्धत होती, आमचं मुलं मुली एकत्र वर्ग असायचे पण एकमेकांशी बोलायचो नाही आम्ही. मुलं मुली एकमेकांशी बोलायचे नाहीत. काय लाज वाटायची, काय होतं माहीत नाही, पण तेव्हा ती पद्धतच नव्हती एकमेकांशी बोलायची. आणि मग म्हणजे काही सांगायचं असेल काय तर मग टीचरला बाईंना सांगायचं. तेव्हा आम्ही बाई म्हणायचो, टीचर नव्हतं म्हणत. मराठी मीडियम होतं, मराठी शाळा, त्याच्यामुळे बाईंना सांगायचं की बाई मला असं असं हे आहे त्याला सांगा. मग बाई आमच्या थ्रू कुठच्या मुलाला काय निरोप द्यायचा असेल काही सांगे, निरोप म्हणजे अभ्यासातलं काही सांगायचं असेल तसले काही निरोप नव्हते हो आमच्या वेळेस. तर अशा व्हायचा. इवन माझ्याबरोबर माझ्या वर्गात माझा मेवणा होता. मेवणा म्हणजे तो नंतर मेवणा झाला, पण ते वर्गात पण मी कधी त्याच्याशी बोलले नव्हते. त्याचं माझ्या बहिणीविषयी लग्न जमलं, त्याच्यानंतर आम्ही दोघं बोलायला लागलो होतो. हे गंमत वाटेल तुम्हाला. आणि नंतर आम्ही 65ला मी SIC पास झाले. तेव्हा 11वी होती, 10वी नव्हती, 11वी होती आमच्या वेळेस. 11वी झाल्यानंतर त्याच्यानंतर कोणाचे काही संबंध नाहीत, सगळे संबंध सुटले. कोणी भेटते नाही भेटते, कोणी आपापल्या परीने एकेकांच्या शिक्षणाच्या लाईनी बदलल्या, कोण फॉरेनला गेली, कोण इंडियामध्ये दुसरीकडे कुठे स्थायिक झाली, काय झालं. पण 25 वर्षानंतर आमच्या काही त्या वर्गातल्या काही दोघा तिघांच्या असं आलं मनात की आपण भेटलं पाहिजे, रियुनियन केली पाहिजे. आणि मग 25 वर्षानंतर आम्ही भेटलो आणि त्यावेळेस इतक्या आम्ही गप्पा मारल्या एकमेकांशी. म्हणजे तेव्हा मला आश्चर्य वाटलं की अरे आपण शाळेत कधीच मुलांशी बोलत नव्हतो आणि आता अर्थात तेव्हा 25 वर्षानंतर ती मॅच्युरिटी पण आली होती, त्याच्यामुळे ते विषय पण वेगळे होते आमचे बोलण्याचे वगैरे सगळे. आणि खूप मजा आली होती म्हणजे तेव्हा सगळ्यांना भेटून. आणि अजूनही आमचा तो ग्रुप आहे शाळेचा, अजूनही आमचा व्हॉट्सअपवरती ग्रुप आहे. अजूनही आम्ही त्याच्यावरती काही छान छान मेसेजेस वगैरे पाठवत असतो अगदी. तर हे पुढचं झालं. शाळेच्या आठवणी म्हणजे आमच्या शाळेमध्ये खारकर बाई म्हणून होत्या. त्या माझ्या नातेवाईक लागायच्या, माझ्या आईच्या मामी लागायच्या. त्या खारकर बाईंना मुलींचा भयंकर राग यायचा, काय कुणास ठाऊक. पण आणि मुलींनी केस वेणी, माझे केस खूप लांब होते, तर एक वेणी अशी पुढे आली, माझीच नाही दुसऱ्या कोणाचे मुलीचे आले की ते केस आधी मागे घे, ते केस आधी मागे घे, माहीत आहे तुला, तुला माहीत आहे तुझे केस मोठे आहेत म्हणून तू असे पुढे घेतेस ना, आम्हाला पण माहिती आहे, चल मागे घे मागे घे. असं करून त्या आम्हाला ते केस वेणी मागे घ्यायला लावायच्या. खारकरबाई समोर दिसल्या ती आमची मुलींची पळापळ. खूप रागवायच्या त्या, पण तेवढ्याच प्रेमळही होत्या. आणि पण एक मात्र तेव्हा भीती वाटायची आम्हाला. दुसरे आमचे PT सावंत सर म्हणून होते, त्यांची एक भीती वाटायची सावंत सरांची. खूप स्ट्रिक्ट होते ते, पण शिकवायचे पण खूप छान. दुसऱ्या प्रायमरीत असताना आम्हाला एक बर्वेबाई म्हणून होत्या, मला वाटतं 4थीत असेल मी तेव्हा त्या आम्हाला त्यांच्या घरी पार्ल्याला घेऊन गेल्या होत्या. 3-4 मुलींना त्यांच्या, आम्ही जे लाडक्या होतो त्यांना घेऊन त्यांच्या घरी गेल्या होत्या. ती मला अजूनही आठवण आहे बर्वेबाईंची. आणि खूप आठवणी म्हणजे खेळायचो एकत्र आम्ही. माझ्या रस्त्यावरती समोर माझ्या शाळेतल्या दुसऱ्या 2 मुली राहायच्या, त्या आमच्या घरी यायच्या खेळायला. आणि शाळा तर आमची खूप, तेव्हा आमच्या शाळेतनं मराठी आणि हिंदी असे 2 डिव्हिजन होत्या. इंग्रजी मीडियम नंतर सुरू झालं, आधी हिंदीच होती. आणि ती हिंदी पण मुलं म्हणजे सिंधी मुलं, नॉन महाराष्ट्रीयन मुलं, ती खारमधलीच होती, ती पण त्या शाळेत यायची. त्याच्यानंतर आमची शाळा खूप मोठी वाढली, बिल्डिंग आणखीन एक दुसरं बिल्डिंग झालं. त्या शाळेला G.A. कुलकर्णी म्हणजे खारमधले मोठे उद्योगपती होते G.A. कुलकर्णी, त्यांनी पण खूप डोनेशन वगैरे दिलं त्या शाळेला. आणि त्या शाळेचा G.A. कुलकर्णी हॉल म्हणून ती शाळा तिथे प्रसिद्ध झाली, अजूनही आहे ती.
तर लहानपणच्या आठवणी म्हणजे आमच्या पिकनिक जायच्या. पिकनिक म्हणजे कुठे, त्या विहार लेक, तानसा तलाव इथे जवळच. आत्ताच्या पिकनिक बघावं तर माझी नात जाते कुठे, दिल्लीला जाते, गुजरातला जाते, जयपूर राजस्थानला जाते. म्हटलं बापरे, आत्ता एवढ्या लांब लांब नेतात पिकनिक. आम्ही आपले तिथेच आरे कॉलनी, विहार लेक, तानसा तलाव, कधी म्हातारीचा बूट बघायला जा, या अशा जवळपासच्या पिकनिक व्हायच्या. एक आमची पिकनिक मला आठवते सगळ्यात मोठी, म्हणजे मला वाटतं मी 9वी किंवा 10वीला असेल तेव्हा आमची गेली होती पिकनिक महाबळेश्वरला. ती आहे माझी पहिली पिकनिक एवढी लांब शाळेतली. तर अशा तऱ्हेनं माझं शालेय शिक्षण अगदी निर्विघ्नपणे पार पडलं. 11वीपर्यंत 11वी झाले. 11वी नंतर मी कॉलेजमध्ये गेले. तिथे कॉलेजमध्ये पण आमच्या कल्चरल प्रोग्राम व्हायचे. तर आम्हाला एक सरमळकर म्हणून बाई होत्या, मॅडम होत्या. तर त्यांनी असंच विचारलं होतं की कोण काय करतं. त्यावेळेस मी सांगितलं की मॅडम मी शाळेत असताना करत होते नाटकात काम वगैरे असं तसं. तर मला म्हणाले की बघू, मला दाखव बरं एखादं काहीतरी करून वगैरे. तर मी एक छोटीशी त्यांना नाट्यछटा करून दाखवली आणि त्यांना खूप आवडली. त्यानंतर त्यांनी मला टी व्हीवरती युववाणी म्हणून प्रोग्राम व्हायचा, त्या प्रोग्राममध्ये त्यांनी मला त्यांच्या ओळखीने मला पाठवलं. तर तिकडे त्या सरांनी मला सांगितलं की तू काहीतरी ना एक 7-8 मिनटाचं असं स्क्रिप्ट लिही आणि ते तुम्ही मैत्रिणी सादर करा. अरे बापरे, आता लिखाण कुठून करायचं, एवढं काय माझं लिखाण नव्हतं की लिखाण करण्याएवढी काय एवढी मी विदुषी पण नव्हते. तर तरी पण मी प्रयत्न केला आणि मी कॉलेजमधल्या आमच्या ज्या काही गमती जमती घडायच्या त्याच्यावरती मी एक स्क्रिप्ट लिहिलं आणि कॉलेजमध्ये माझ्याबरोबर ज्या मैत्रिणी होत्या माझ्या त्यांनाच त्याच्यात घेतलं आणि आम्ही चौघींनी मिळून वडाखालचा पार असं मी ते स्क्रिप्टला नाव दिलं. आमच्या कॉलेजमध्ये एक वडाचं झाड होतं, त्या पारावर बसून आम्ही तेव्हा गमती जमती करायचो. नाट्यछटा असे चौघींनी मिळून ते पार पडलं आणि ते दूरदर्शनवर सादर केलं. त्यांना एवढं ते आवडलं, खूप आवडलं आणि अशी हळूहळू मला ओढ लागत गेली. बरं, कॉलेजमध्ये गेल्यानंतर खार महिला समाजाची पण मी मेंबर होते. तर खार महिला समाजात बाकी सगळ्या मोठ्या मोठ्या बायका आणि मी लहान म्हणजे कॉलेजमधली. त्यामध्ये एक स्मिता साठे म्हणून होती मोठी बाई. तर तिने मला विचारलं, ती तेव्हा गोवा हिंदूच्या सिल्वर ज्युबिलीसाठी नाटक करणार होते, फक्त बायकांचं नाटक होतं ते, पद्मश्री धुडणीराज. त्या काळात कुठे हो आम्ही प्रोफेशनलला जाणार आणि परमिशन मिळणार नाही, तेव्हा नव्हतंच ते. हे अगदी बंड करून ज्या उठणाऱ्या असतील तेव्हाच त्या जात असतील. तर तशी ती परमिशन मिळाली आणि गोवा हिंदूच्या त्या नाटकामध्ये मी काम केलं. ते 1970 साली पद्मश्री धुडणीराज हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक झालं. बरं, त्यावेळेस काय झालं, गोवा हिंदूंनी फक्त तो एक प्रयोग केला आणि नंतर त्यांनी प्रयोग करायलाच घेतले नाहीत. त्याच मंगला सनगिरी आमच्या डिरेक्टर होत्या. तर त्या म्हणाल्या की असं कसं, एवढं छान नाटक आहे आणि ह्याचे काहीतरी प्रयोग झालेच पाहिजेत. म्हणून मंगलाताईंनी त्याचे महिला कलादर्शमार्फत प्रयोग सुरू केले. त्या नाटकामध्ये, गोवा हिंदूच्या नाटकामध्ये माझ्याबरोबर वंदना गुप्ते, नंतर आपल्या मनोरमा वागळे, त्यांच्या मुलीचं मी काम करायची, स्मिता साठे, अशा ह्या 5-6 जणी आम्ही फक्त बायका होतो आणि इतकं विनोदी ते नाटक होतं, खूप धमाल आली. मी माझ्या मुलांचा, ते माझं पहिलं नाटक. त्यात विक्रम गोखले, इला भाटे सगळेजण होते आणि त्यानंतर मला म्हणजे कोणाकडे मला काम द्या म्हणून असं मागायला जायची गरज नाही पडली. तेव्हा मी माझ्या मुलांचा झालं. मग मोहन काकांनीच मला त्यांच्या तुम्हीच चुकलात ह्या नाटकात काम दिलं. त्याचे डिरेक्टर होते अशोक समेळ. अशोक समेळची माझी खूप छान मैत्री झाली. मैत्रीच म्हणजे आमची आता मित्रमैत्रिणीच आहोत आम्ही, अगदी एवढे आमचे छान रिलेशन आहे अशोकचे आणि माझे. मग अशोकनी पण मला त्याच्या नाटकातून जन्मदाता, नंतर कॅरी ऑन काका या नाटकातून त्यांनी मला बोलवलं, त्यात मी काम केलं. जन्मदात नंतर मग विनय आपटेंची आणि माझी ओळख झाली. विनय आपटेंनी त्याच्या नाटकात मला बोलवलं, सुपरहिट नंबर 1. नंतर एक शुभ बोले तो नारायण हे नाटक मी तेव्हा केलं. नंतर मग बाळ कर्वे म्हणजे बाळ काका त्यांच्याबरोबर मी अभिलाषा ही सिरियल केली. पहिली सिरियल म्हणजे वादळवाट. वादळवाट नंतर मला एक दिवस, वादळवाट संपल्यानंतर मला एक दिवस स्मिता तळवलकरचा फोन आला
की हॅलो, मी स्मिता तळवलकर बोलते. मला एकदम धस्स झालं. म्हटलं स्मिता तळवलकरचा मला फोन. त्याने मी आता अभिलाषा सिरियल करते, तू करशील का? म्हटलं हो करेन की मी, काहीच हरकत नाही. तर जावई विकत घेण्यानंतर मग मला मिळाली माझ्या नवऱ्याची बायको. ती तर सिरियल खूपच एकदम गाजली. त्याच्यानंतर मिळाली तुझेच मी गीत गात आहे. तुझेच मी गीत गात आहे जूनला संपली आणि जुलैला मला लगेच मिळाली मुलगी पसंत आहे. सध्या आता माझी ती सिरियल चालू आहे, मुलगी पसंत आहे. पण मला हे सगळं कशामुळे मिळालं तर माझ्या अंगी ते गुण होते काही, म्हणजे ॲक्टिंगचे गुण होते. आणि हे कशामुळे झाले तर शाळेच्या गॅदरिंगमध्ये मी भाग घेत होते, न घाबरता न लाजता. त्यात डान्समध्ये, एकांकिकामध्ये, नाट्यछटेमध्ये त्यात मी भाग घेत होते. त्याच्यामुळे मला त्याचा पुढे खूप मोठा फायदा झाला. आणि मी कुठचाही कोर्स केलेला नाही ॲक्टिंगचा, कुठच्याही इथे शिकायला गेलेली नाही. हे माझं उपजतच होतं, पण ते तेव्हापासून मी करत होते म्हणून मी हे करायला सुरुवात केली. आणि अजूनही मला आपणहून फोन येतात आणि विचारतात की कराल का, तुम्ही करू शकाल का. आणि आहे, मला हौस आहे आणि विल पॉवर आहे माझी, त्याच्यामुळे मी करते. पण मुलांनो एवढं लक्षात ठेवा की ह्या गोष्टी तुम्हाला लहानपणापासून करायला पाहिजेत. आता काय होतं, आता झटपट पैसा हे फार आलेलं आहे मुलांच्यात. त्यांना असं वाटतं की सिरियलमध्ये काम केलं की पटापट पैसा मिळतो. पण नाही, हे खूप अनसर्टन क्षेत्र आहे. ह्यात आज तुम्हाला मिळेल एखादी सिरियल, अगदी लीड कराल तुम्ही. ती सिरियल वर्षभरानंतर, वर्ष दीड वर्ष किती चालेल काही सांगता येत नाही. पण त्यानंतर तुम्हाला त्याच तोडीची सिरियल मिळेलच की नाही असं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे ह्याच्या जोडीला मला असं आत्ताच्या पिढीला मला सांगायचं आहे की नुसतं या व्यवसायावर तुम्ही राहू नका, त्याच्याबरोबर दुसरा काहीतरी जोड व्यवसाय तुम्ही सुरू करा. हां, हे करा तुम्ही, नाही असं नाही. मुलींना पण मला सांगायचं आहे, एक मुलींना मला पण हे एवढं सांगायचं आहे, त्यावेळेस आम्ही बंड करून उठत नव्हतो. आता मुली बंड करून उठतात की नाही मी हे करणार, मी हे जाणार, मी अमुक करणार. पण हे इगो, एकमेकांचे इगो सांभाळायला पाहिजेत. प्रत्येकाला हल्ली खूप इगो आहे आणि हा इगो जपला पाहिजे. आता मला हेच सांगायचं आहे की एकमेकांना सांभाळून, घरातल्यांना सांभाळून, घरातल्यांचा आदर मान सन्मान ठेवून तुम्ही कुठच्याही क्षेत्रात जा. ह्याच असं नाही, कुठच्याही क्षेत्रात जा, पण घरातल्यांचा तुम्ही मान ठेवा. आजी आजोबा असतील घरात, हल्ली एकत्र कुटुंब खूप कमी दिसतच नाहीत. पण एकत्र कुटुंबाचे एवढे फायदे होतात की तुम्ही मुलांना त्यांच्या आजी आजोबांच्या भरोश्यावर ठेवून तुम्ही बाहेर जाऊ शकता बिनधास्तपणे. तर मला हेच सांगायचं आहे, ज्याला शक्य आहे त्यांनी एकत्र कुटुंबात राहा, लहानपणापासून ही आवड जोपासा आणि पुढे याचा मोठा वृक्ष करा तुम्ही. मला भरतनी त्यांच्या गावाकडच्या वाटा ह्या सदरामध्ये बोलायची संधी दिली, शाळेच्या आठवणी सांगायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते.